सैनिक टाकळी एमआयडीसीला दलित सेनेचा तीव्र विरोध. जयसिंगपूरच्या ठिय्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा. प्रशासनाला रस्त्यावर उतरण्याचा इशारा. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीला दलित सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला दलित सेनेने आज जाहीर पाठिंबा दिला. आम्ही तुमच्या लढ्यात सहभागी आहोत असा शब्द पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिला. सैनिक टाकळी येथील माजी सैनिक व शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप दलित सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. गावातील गायरान तसेच विकासासाठी राखीव असलेली जमीन एमआयडीसीसाठी हस्तगत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसून त्याला दलित सेनेचा कडाडून विरोध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. येत्या काळात एमआयडीसी रद्द करण्याबाबत निर्णय झाला नाही तर दलित सेना रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करेल असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. सैनिक आणि शेतकऱ्यांच्या लढ्यात दलित सेना खंबीरपणे सहभागी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगाई, जिल्हा उपाध्यक्ष आयुब पट्टेकरी, तालुका अध्यक्ष अंकुश कुंभार, तालुका उपाध्यक्ष अनिल कारंडे, शहराध्यक्ष राजू गाडीवडर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर. शिंगाई जिल्हाध्यक्ष, सेना जिल्हा उपाध्यक्ष आयुब पट्टेकरी. तर आता आम्ही यांना पाठिंबा दिलेला आहे. जे एमआयडीसीसाठी त्या आमदारांनी घाट घातलेला आहे, आमच्या सैनिकांनी मारहाण करून जे केल्यात त्याचा पहिला मी निषेध करतो. का तर सैनिक आहे म्हणून आम्ही घरात निवांत झोपतो काय, तर आमचं जीणं मुश्किल झालं असतं. आणि ज्या आमदारांनी जे घाट घातल्या, ते शपथविधी घेतल्यात की आम्ही एमआयडीसी करणार, त्यांच्या ती डोक्याचं कोण टाकावं होती. पहिला माझा मुद्दा का तर एवढं सोपं नाही एमआयडीसी करायचं. तर त्यांना 17 खेड्यापासून उडी मारून तर एमआयडीसी करायला जायला लागणार आहे. आणि आमचे पराण गेले तरी मी चालल, आमची माती झाली चालल, तर एमआयडीसी व्हायला मी देणार नाही. तो माझा पहिला शब्द आहे. का तर माझं आंदोलन कसं असतं काही लोकांना माहिती असेल आणि नसाल, भले माझा जीव गेला चालल तर तिथं एमआयडीसी व्हायला देणार नाही. आमच्या सैनिकांच्या नरड्यावर फास यायला देणार नाही. तो पहिला दुसरा मुद्दा माझा. तर आमदार साहेबांनी आपण डोक्यात घ्यावा आणि त्यातनं 15 ऑगस्टला आमचा पाठिंबा तिथं राहणार. भले तिथं आमचा जीव गेला चालल, ते आम्ही आंदोलन टिकवणार. तिथं आम्ही आमच्या जीवाची आहुती देणार, तर आंदोलन टिकवणार. आणि आमच्या आमदार साहेबांनी खरोखर ते एमआयडीसी डोक्यात विचार काढावं आणि सगळ्या लोकांना चांगलं व्हावं. आमची एवढीच मागणी आहे, बाकी मागणी करणार नाही. आणि सांगतो, मनमानी कारभार केला तर सुट्टी नाही, एवढं लक्षात ठेवायचं.